या व्हॅलेंटाईन डे ला आम्ही डेटवर नाही तर थेट मंदिरात गेलो होतो. जगा वेगळा नाही पण अचानक भयानकपणे वेगळा हटके असा व्हॅलेंटाईन डे आमचा साजरा झाला. अख्खं जग प्रेमात बुडालेला असताना अचानक भयानकपणे संध्याकाळी देवचा फोन खानाला. मला म्हणे झटक्यात आवरून ठेव, आपल्याला पटक्यात शंकराला जायचे. मी पण हात फिरवला आणि सहावारी साडी नेसून गोड तयार झाले. चमत्कारिकरित्या आमचं प्रेम चॉकलेट गुलाब सोडून शिवभक्तीच्या मार्गावर निघालं. आजचं आमचं स्थळ होतं जर्शेश्वर. हे आमच्या गावापासून म्हणजे खडकवासल्याच्या पुढे लागती मांडवी आणि त्या मांडवीच्या काही अंतर पुढे गेल्यानंतर लागतं ते जर्शेश्वर. उंच डोंगरावर हे पांडवकालीन मंदिर आहे असंही म्हणतात. इथे जी शिवाची पिंड आहे ना ती स्वयंभू पिंड आहे. या मंदिराच्या इतिहासात हे नमूद आहे की या मंदिराजवळ वाल्मिकी ऋषींनी सीता माता आणि तिची दोन्ही मुलं लव आणि कुश यांच्यासाठी कुटी उभारली होती आणि ती कुटी अजूनही इथून दिसते. त्या मंदिराच्या डाव्या बाजूला एक पिंडीच्या आकाराचं कुंड आहे. थोडा डोंगराळ भाग आणि एवढ्या उंचीवर असूनही त्या कुंडाला 12ही महिने पाणी असतं. ते पाणी काशीचं पाणी आहे असंही म्हणलं जातं. बऱ्याच दिवसांनी आम्ही आज इथे आलो होतो. या भिंतीवरची कलाकारी मला भयानक आवडते. त्या बघितलं तर असं वाटलं जसं कलाकाराने ब्रश नाही तर अंगातली भक्ती वापरून ही अव्वल दर्जाची चित्र रेखाटली होती आणि रंगाच्या जागी मनातली श्रद्धा वापरली होती. दरवेळेस तिथे गेल्यावर दर्शनाच्या आधी मी हेच सगळं बघत बसते आणि तरीही माझं मन भरत नाही आणि दरवेळेस मी त्या कलाकाराला मनापासून दंडवत घालूनच येते. बिकॉज आय कॅन फील ना किती अवघड असतं हे सगळं बघत बघत कधी रांग संपली ते कळलंच नाही. आणि गाभाऱ्यात जाऊन जेव्हा देवाला बघितलं तेव्हा मन अख्खं शांत झालं होतं. अरे एक राहिलं की जर्शेश्वराचा शिवाजी महाराजांशीही संबंध येतो. जेव्हा शिवाजी महाराजांनी लाल महालावरती छापा घातला होता, हो तोच छापा ज्यात शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची 3 बोटे तलवारांनी छाटली होती. छापा मारून झाल्यावर परत माघारी परतताना अत्यंत सुरक्षित म्हणून श्री क्षेत्र जर्शेश्वराची निवड केली. त्या काळी जर्शेश्वर सिंहगड, तोरणा आणि राजगडाकडे जाण्याचा एकदम सेफ असा मार्ग होता. हे जे जर्शेश्वराचं मंदिर आहे ते 12 गावांचं मिळून आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गावांमधली लोक मोठे ट्रॅक्टर, ट्रक, गाड्या सगळं भरून भरून कीर्तनाला रोज येतात. आम्हाला पोहोचायला तर भरपूर उशीर झाला होता रात्री, पण डोकं आणि मन खूप शांत झालं होतं. त्यांनी येऊन गाडीला योग्य जागी पार्किंगला लावली आणि मी जी ले आपली जिंदगी असं म्हणत घराच्या चाव्या त्यांच्या हातात सुपूर्द करून टाकल्या. तर अशा पद्धतीने हा अँटिक प्रकारचा व्हॅलेंटाईन डे समाधानमयपणे संपन्न झालेला आहे. तुम्हाला सांगते ही जुनी नवी माहिती कुणाला जास्त माहिती नसते पण मी हो ना, त्यामुळे लगेच जाऊन फॉलो सबस्क्राईब करा. आपण भेटू परत. ओके टाटा बाय.